नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या कांदा उत्पादकांसंदर्भातली। कांदा उत्पादकांसाठी महाविकास आघाडी आता सध्या मैदानात उतरली आहे। मवियाकडून विराट क्रांती महामोर्चाचं आयोजन करण्यात आले आणि या महामोर्चामध्ये रोहित पवारांसह मवियाचे नेते सुद्धा सहभागी होत आहेत। पुणे नाशिक महामार्गावरती मवियाच्या महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवरती सध्या मवियाचे अनेक नेते या मोर्चामध्ये सहभागी झाले। कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मुद्द्याला वाचा फोडण्यासाठी हे सर्व मवियाचे नेते एकत्रित येत आंदोलन करतायत। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अतिशय कवडीमोल भावानं हा कांदा विकावा लागतोय आणि याचाच निषेध व्यक्त करण्यासाठी मवियाच्या सर्व नेत्यांनी या मोर्चाची हाक दिलेली आहे। पुणे नाशिक महामार्ग सुद्धा आता या मवियाच्या नेत्यांनी रोखून धरलाय। सोबत त्यांच्या कांदा उत्पादक शेतकरी सुद्धा आहेत। आपण ही दृश्य पाहतोय। कांदा उत्पादकांसाठी महाविकास आघाडी आता सध्या मैदानात उतरलेली आहे। कोणकोणते नेते यामध्ये आहेत हे आपण पाहतोय। निलेश लंके आपल्याला या बॅनरवरती दिसतात, अमोल कोल्हे दिसतात, सचिन अहिर, शरद सोनवणे दिसतात। यांसारखे अनेक नेते यामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। दरम्यान या कांदा आंदोलकांच्या मागण्या काय त्या आपण पाहतोय। कांद्याला 25 रुपये हमी भाव द्या। संपूर्ण राज्यामध्ये नाफेडकडून कांदा खरेदी करावा। शेतकऱ्यांचा 70% कांदा विकलाय। नाफेड खरेदीचा व्यापाऱ्यांना लाभ होऊ देऊ नका। आधीच कांद्याला 15 ते 20 रुपये अनुदान द्या। केंद्र सरकारने किमान 10 लाख टन कांदा खरेदी करावा। कांदा उत्पादकांना आंध्रप्रमाणे भाव द्या। निर्यात धोरणामध्ये सुधारणा करण्यात यावी। शिव जन्मभूमीतील ही एक मराठ्याची औलाद आहे दादा। तुम्हाला सांगतो, एकतर शेतकरी कधी रस्त्यावर उतरत नाही आणि उतरला तर त्या ठिकाणी न्याय घेतल्याशिवाय शांत बसत नाही। ही शेतकऱ्यांची ताकद आहे। तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी कायमच त्या ठिकाणी अन्याय केलाय, परंतु या ठिकाणी आता हा अन्याय या ठिकाणी सहन करणार नाही। अनेक वेळा दादा त्या ठिकाणी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून 2 वर्षापूर्वी शेतकऱ्याला विकले गेले कांद्याला त्या ठिकाणी सरकार अनुदान देऊ शकलं नाही। सततचा पाठपुरवठा त्या ठिकाणी रावळ साहेबांनी त्या ठिकाणी केला। आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये खरेदी विक्री संघामध्ये सोयाबीनची खरेदी व्हावी त्यासाठी पाठपुरावा केला आणि त्या ठिकाणी सरकारी सोयाबीन केंद्र त्या ठिकाणी चालू झाले। तुम्हाला सांगतो, 2 महिन्यापूर्वी 10 समितची गोण 1200 रुपयाला होती, आजची गोण लगेच 2400 रुपयाला झाली। काय शेतकरी त्यामुळे महामोर्चामध्ये रोहित पवारांसह मवियाचे नेते सुद्धा सहभागी होणार आहेत। सर्वपक्षीय मोर्चाची हाक यामध्ये आपल्याला दिल्याचं पाहायला मिळतंय। पुणे नाशिक महामार्गावरती महामोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। कांदा उत्पादकांसाठी महाविकास आघाडी सध्या मैदानात उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सरकार त्या ठिकाणी काही नाही, फक्त आश्वासन दिले जातात, पण आश्वासनावर कृती त्या ठिकाणी केले जातात। तुम्ही पाहिलं असेल 2024च्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होते की कांद्याला कमीत कमी 24 ते 25 रुपये भाव देऊ, पण आतापर्यंत कुठलाच बाजार भाव दिलेला नाही। आगामी भूमिका घेण्यापेक्षा आहे ना,
प्रत्येक शेतकऱ्याने रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि या सरकारची नाकाबंदी केली पाहिजे। या महाराष्ट्राचा एका मंत्र्याला फिरून नाही दिलं पाहिजे, त्याशिवाय याला जाग येणार नाही। खरं तर तुम्ही दिल्लीमध्ये आहात, दिल्लीत खासदार म्हणून काम करत आहात, दिल्ली दरबारी खरं तर तुम्ही काम करत आहात खासदार म्हणून। तुमच्या नेतृत्वाखाली खरं तर वळसे पाटील साहेब म्हणाले की आपण पुन्हा एकदा दिल्लीच्या मंत्रालयाला कांदा प्रश्नासाठी जाऊ, रस्त्यावर उतरण्याची गरज आहे। आम्ही दिल्लीमध्ये बऱ्याच वेळा आंदोलन करतो, ज्या वेळेस कांद्याचे भाव ढासळतात त्यावेळेस आम्ही दिल्लीमध्ये आंदोलन करतो। आम्ही त्या दिल्लीच्या संसदेच्या दारासमोर आम्ही कांद्याच्या माळा घालून आंदोलन करतो। मी काल परवा कृषी मंत्र्याला सुद्धा पत्र त्या ठिकाणी दिलेलं आहे, पण कुठलाच निर्णय झालेला नाही। त्यानंतर आपल्या भावना व्यक्त करतायत शांतताई यादव आपल्या भावना थोडक्यामध्ये व्यक्त करायचे आणि त्यांच्यानंतर त्यामुळे आपण बघतोय की एकंदरीतच सर्व मवियाचे नेते आता हळूहळू इकडे यायला सुरुवात झालेली आहे। खासदार निलेश लंके सुद्धा आता या आंदोलनस्थळी पोहोचलेले आहेत। कांदा उत्पादकांसाठी सध्या महाविकास आघाडी मैदानामध्ये उतरलेली आहे। मवियाकडून या विराट मोर्चाची हाक देण्यात आलेली आहे। आपण पाहतोय व्यासपीठावरती मवियाचे अनेक नेते आहेत, रोहित पवार आहेत। आता आपण बघतोय की खासदार निलेश लंके सुद्धा आता या आंदोलनामध्ये सहभागी झाले। दरम्यान आंदोलनामध्ये सहभागी होण्यापूर्वी रोहित पवारांनी काय प्रतिक्रिया दिली होती माध्यमांना ती आधी आपण पाहूया। अनुदानाची मागणी अजूनपर्यंत मान्य त्या ठिकाणी झालेली नाही आणि जे काही केंद्र सरकारने ठरवलंय आंदोलनानंतर की हो आम्ही नाफेडला मार्केट कमिटीमध्ये माल घ्यायलासाठी सांगू 10 लाख टन, पण अजूनपर्यंत त्या पद्धतीची खरेदी दुर्दैवाने त्या ठिकाणी सुरू झालेली नाही। त्यामुळे आज 12 वाजता महाराष्ट्र सरकारचं कॅबिनेट आहे, ही सर्व मंत्री एकत्रित येतात। शेतकऱ्यांच्या बाबतीत अनेक निर्णय तिथे घेतले जातील, त्यातच आमच्या या कांदा उत्पादक शेतकऱ्याचा महत्वाचा मुद्दा हा तिथं घेण्यात यावा आणि आजच्या आज काहीतरी सकारात्मक निर्णय आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला तुम्ही त्यांच्या बाबतीतला निर्णय घेण्यात यावा अशी विनंती या सरकारला त्या ठिकाणी आम्ही करतो। आंदोलनातून इशारा स्पष्ट आहे की या सरकारने मुक्या बहिरा आणि आंधळ्याचं जे सोंग घेतलंय ते त्यांनी दूर करावं, जागा व्हावं, डोळस दृष्टिकोनातून त्यांनी या सर्व समस्यांकडे बघावं आणि त्यांनी दिलेले जे आश्वासन आहे ते पूर्ण करावे। त्यामुळे एकंदरीतच सध्या या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आता मवियाचे नेते हे मैदानामध्ये उतरलेले आहेत। पुणे नाशिक महामार्ग रोखून धरलेला आहे।